आवाज सन्मान रॅलीमध्ये स्वागत आहे। शिरोळ नगर परिषद आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारा शिरोळ तालुका पुरोगामी मंच, सम्यक क्रांती मंच, संविधान प्रसारक आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारे तुम्ही सर्व तीन शाळांचे विद्यार्थी, पद्माराज्य विद्यालय असेल, इंग्लिश स्कूल असेल आणि त्याचबरोबर जनता हायस्कूल असेल, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। उद्या आपला संविधान स्वीकृतीचा दिन आहे आणि संविधान स्वीकृतीला 75 वर्ष लागलेली आहेत। त्याच्या सन्मानात आपण या ठिकाणी या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या सर्व महामानवांना अभिवादन करून आणि संविधानाच्या राजश्री शाहू महाराजांचा लोकराजा राजश्री शाहू महाराजांचा
या देशाला संविधान प्राप्त झालं. ते संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरचा कार्यक्रम आपण आज घेतोय. आजच्या दिवशी हे संविधान जे आहे ते संसदेमध्ये सादर केलं. तो दिवस आपण आज संविधान दिन म्हणून साजरा करतो. संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं तुम्हाला सर्व जातीपातीच्या लोकांना, सर्व प्रांताच्या लोकांना, सर्व संस्कृतीच्या लोकांना एकत्र बांधणारं जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पहिल्यांदा अर्पण केलं. आणि ते संविधान काय आहे त्याचा जागर करण्यासाठी, ते संविधान समजून घेण्यासाठी आजचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो. आणि आजचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत असताना शिरोळ नगर परिषद, त्याचबरोबर जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, न्यू इंग्लिश हायस्कूल शिरोळ, त्याचबरोबर सम्यक क्रांती फाउंडेशन, जनता हायस्कूल शिरोळ आणि पद्माराजे विद्यालय शिरोळ, त्याचबरोबर सम्यक क्रांती फाउंडेशन, शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिरोळ, शिरोळ तालुका संविधान जागर मंच, शाहू नगर वाचनालय आणि सेवक ग्रुप शिरोळ यांच्या वतीनं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी या चौकामध्ये आपण कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमासाठी या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय पाटील साहेब, नगर परिषदेचे पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचं स्वागत व प्रास्ताविक करावं. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आपण साजरा करत आहोत. यासाठी शिरोळ नगर परिषद शिरोळ, त्यानंतर पद्माराजे महाविद्यालय शिरोळ, न्यू इंग्लिश स्कूल शिरोळ, जनता हायस्कूल शिरोळ, त्याचबरोबर सम्यक क्रांती मंच, राष्ट्र सेवा दल, संविधान प्रसारक मंच शिरोळ, त्यानंतर पुरोगामी मंच शिरोळ, त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थ्यांचं मी शिरोळ नगर परिषदच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थिनी पद्माराजे महाविद्यालयाची शांभवी माळकरी बोल. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र हो, सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असं म्हणाले होते की या देशाला कदापिही स्वातंत्र्य देऊ नका, कारण स्वातंत्र्य मिळालं तर अवघ्या 10 वर्षात या देशाचे 100 पेक्षा जास्त तुकडे होतील आणि भविष्यात हा देश बेचिराग होऊन जाईल. पण श्रोत्यांनो, स्वातंत्र्याची 78 वर्ष पूर्ण करून आज अमृत महोत्सव साजरा करणारा हा देश तब्बल 142 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, जवळजवळ 750 जिल्हे, 270 बोलीभाषा आणि विविध धर्म, जाती, प्रांत, भाषा यांचा डोलारा सांभाळत आजही मोठ्या दिमाखात उभा आहे ते विन्स्टन चर्चिल यांचं भविष्य खोटं ठरवण्यासाठी आणि आपल्या भारतीय संविधानाच्या बळावर. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना मी भारतीय स्वीकृती दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. मनपूर्वक धन्यवाद. संविधान दिन या ठिकाणी साजरा करत आलेलो आहोत. असाच पुढे साजरा करत राहावं हीच इच्छा आणि या कार्यक्रमात शुभेच्छा देऊन मी 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय कर्मवीर. शिरोळ नगरीमध्ये संविधान जनजागृतीसाठी सदैव प्रयत्नशील असणारे जागरूक नागरिक शिरोळ तालुक्यातील संविधान सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव दिवसाचा रात्र करणारे बाबासाहेब नवाब साहेब, शिरोळ नगरीतील विविध विद्यालयातील भावी मतदार की ज्यांना या संविधानामुळे मतदानाचा अधिकार मिळाला असे हे सुज्ञ विद्यार्थी की ज्यांच्या मनामध्ये सदैव संविधानाची जागृती राहावी या हेतूने सकाळी 7 वाजल्यापासून या संविधान रॅलीसाठी फार उत्साहानं तुम्ही हजर राहिला. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. तसं पाहायला गेलो तर 26 जानेवारी 1950 साली संविधान आपल्या लोकसेवेनं स्वीकारलं. या संविधानाचे जगातील संविधानापैकी आपल्या संविधानाला फार वेगळं स्थान आहे. कारण का जगातील प्रत्येक विकसित देशानं संविधान हे आपल्या देशातील एखाद्या देवासाठी समर्पित केलेलं आहे.
आपल्या देशातील कोणत्या तरी एका थोर व्यक्तीला समर्पित केलेला आहे, पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्नातून जे संविधान निर्माण केलं, त्या संविधानाचा गाभा जो आहे ते तुमच्या आमच्यासाठी जर अधिकार कर्तव्याने जबाबदाऱ्या जरी असल्या तरी हे संविधान कोणत्याही देवाला समर्पित न करता, कोणत्याही थोर व्यक्तीला समर्पित न करता तुम्हाला स्वतःला तुम्ही समर्पित केलेलं आहे. असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाच्या जागृतीसाठी शिरोळ नगर परिषद आणि शिरोळ नगरीमधील सर्व जाणकार नागरिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला जनता हायस्कूल ज्युनियर कॉलेज शिरोळ मार्फत मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सम्यक क्रांती फाउंडेशनचे संतोष कांबळे आपल्याला एक 2 मिनिटं शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आजचा या 75 वर्ष पूर्ण होत आहे. मगाशीच आपल्या मुलीनं अतिशय सुंदर सांगितलं संविधान श्रेष्ठ कसं आहे. तर या संविधान दिनाच्या 75व्या वर्षी आपण पदार्पण केलेलं आहे. त्या संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज शिरोळ नगर परिषद, त्याचबरोबर सम्यक क्रांती फाउंडेशन असू दे, पुरोगामी विचार मंच असू दे आणि संविधान प्रेमी असू दे, सर्वांच्या मार्फत हा अतिशय सुंदर संविधान दिनाचा सोहळा चालू आहे. त्याबद्दल नगर परिषदेचे धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. आणि आपण जनता हायस्कूल असू दे, न्यू इंग्लिश स्कूल असू दे, पद्माराजे असू दे आणि जमलेले सर्व उपस्थित संविधान प्रेमी असू दे, या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. सर्वजण आपण संविधान शुभेच्छा सांगत आहेत किंवा, तर संविधान हे पूजनाचं नाही, संविधान हे जगण्याचं आहे. प्रत्येकाने त्यामध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही याची जाणून घेण्याची इच्छा, कारण ती जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण आपण पुढे देशाचा नागरिक होणार. सरांनी आता सांगितले की मतदानाचा अधिकार, संविधान, मला एकच सांगायचं आहे की संविधानामुळे आपल्याला या जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असू दे, तो शिक्षणातला असू दे, तो पैशानं असू दे, तो धनधान्य असू दे, ताकदीनं असू दे, आणि एखादा दुबळा व्यक्ती असू दे, त्यालाही मताचा एकच अधिकार दिलेला आहे. ही त्या मोठ्या माणसाच्यात आणि गरिबाच्या छोट्याच्यात ही समानता जी आहे ती संविधानाची दिलेली आहे. आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, राहण्याचं स्वातंत्र्य आहे, कुठे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानाने दिलं आहे. असं हे सर्वश्रेष्ठ संविधान हे जगण्यात आहे. आपण जगण्यात आहे, रोज जगतोय ते संविधानानुसार, आणि याची मूल्य असू देत, कर्तव्य असू देत, आपण सर्वांनी वाचण्यात आणावे. नुसतं संविधानाचा जय जय काय करून चालणार नाही, तर आपलं कर्तव्य संविधानामध्ये काय आहे त्याचा हक्क आणि अधिकार बजावण्याचं आपली जबाबदारी आहे. एवढीच मी या विनंती करतो विद्यार्थ्यांना. आणि इथे जमलेल्या सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर घेतला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय संविधान. धन्यवाद संतोष कांबळे. शिरोळमध्ये गेली 147 वर्षापासून उभे असलेली राजेश्वर वाचन मंदिर शिरोळ, या वाचनालयामध्ये संविधानाच्या अनेक प्रती उपलब्ध आहेत. ज्याला कोणाला वाचायला पाहिजे असतील त्यांनी ते संविधान वाचायला नेलं तरी चालेल. त्याला मी एक संचालक, राजेश्वर वाचनालयाचा एक मी पदाधिकारी म्हणून मी आपल्याला त्या संविधानाच्या प्रती वाचनासाठी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. ज्याला पाहिजे असतील त्यांनी ती घेऊन जायला हरकत नाही. यानंतर आपल्या समोर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाबासाहेब नवाब हे राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री, या संविधान जागर चळवळीमध्ये अखंड अनेक वर्षे ते काम करत आहेत. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजकाल काय झालेलं आहे माहितीये काय, आपण स्वतःला फार क्यूट मानतो. त्यामुळे काय गोंधळ झालाय माहितीये काय, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत. पुढचं ऐक जरा, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट, 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. फार क्यूट होता, पण कानात हेडफोन घालते आणि काय काय घालते, मोबाईल घेते. परवा असंच एक पोरग तुझ्यासारखं जेवायला बसलं होतं घरात, आणि ते कानात हेडफोन आणि ते सगळं घालून आपलं आणि जेवा लागलंय. तिकडं लक्ष आहे, ताटाकडे लक्षच नाही. ताटातली भाजी संपल्या माहितच नाही. चपाती तोडतय आणि पुसून खातय, चपाती तोडतय आणि पुसून खातय. आई 2-3 वेळा विचारली, अरे बाबा भाजी संपल्या, तुला वाढू काय?
पण ते कानात असल्यामुळं काय ऐकू नाही, दिसताच बघतय तिकडं आणि पुसून खातय. मग एका त्याच्या बहिणीनं ते बघितलं आणि तिनं ओळखलं. ती गेली, हातामध्ये मोबाईल घेतली बरं का प्रधान साहेब, आणि व्हॉट्सअप मध्ये जाऊन आपल्या भावाला मेसेज केला, दादा तुझ्या ताटात ती भाजी संपली, आई वाढू का म्हणून विचार लागल्या. मग हे खुलं शानं झालं आणि मग बघितलं ताटाकडं, मगापासून ते तसंच खात होतं. ही असली आपली अवस्था झालेली आहे. म्हणून काय आपण समजून घेऊया, हे आपण आताचं वास्तव समजून घेत असताना, संविधानाचा जागर घालत असताना आपण इकडे लक्ष पाहिजे. आंधळ जळताना कुत्र पीठ खाते असला प्रकार नको. हा, इकडे पाहिजे, समोर लक्ष. मित्रमैत्रिणींनो, मगाशी आपल्या अनेक लोकांनी संविधानाच्या संदर्भात आपल्याला सांगितलं. हे जे संविधान आहे, हे संविधान तयार होऊन 75 वर्ष झाली. किती वर्ष झाली? मला सांगा, तुमच्यापैकी मी प्रश्न विचारतो की मी संविधानाचं 75 वर्ष तयार झालेलं माझ्या देशाचं संविधान, असे किती जण आहेत की मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ते संविधान मी निदान पूर्ण वाचायचं राहिलं बाजूला, हातात घेतलोय आणि मी निदान थोडंफार चाललोय, असे किती जण आहेत? किती जण आहेत असे? ही शोकांतिका आहे आपली. या देशाचा कारभार कुणी आणि कसा करावा याचा लिखित कायदा म्हणजे तुमचं माझं भारतीय संविधान. या देशाचा कायद्यांचा कायदा म्हणजे तुमचं माझं भारतीय संविधान. या देशातल्या सर्व नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार हे संविधान आम्हालाच माहित नाही, ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. लाज नाही वाटत आम्हाला की या देशाचं संविधान अरे डोक्यावर घेऊन मिरवायचं नाहीये, ते डोक्यात घेण्याची गोष्ट आहे. या देशामध्ये हजारो वर्ष जात नावाची व्यवस्था होती, धर्म नावाची व्यवस्था होती, जिच्यामध्ये माणसाला माणूस पण नाकारलं होतं, शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नाकारला होता, शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, माझ्या बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला होता. त्यावेळेला अनेक लोकांनी समतेचा पुरस्कार केलेला आहे. कुणी कुणी केलेला समतेचा पुरस्कार? या देशामध्ये भगवान बुद्धाने आपल्याला मानवतेचा विचार दिला, भगवान महावीरांनी आपल्याला अहिंसेचा विचार दिला, मोहम्मद पैगंबरांनी शांततेचा विचार दिला, बसवण्णांनी आपल्याला क्रांतीचा विचार दिलेला आहे, आणि त्याचबरोबर येशू ख्रिस्त आणि गुरु नानक यांनी आपल्याला माणुसकीचा विचार दिला. तोच वारसा संतांनी सुद्धा पुढे आणलेला आहे. बघा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पसायदानामध्ये, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. त्यात जातीचा उल्लेख नाही, धर्माचा उल्लेख नाही, भाषेचा उल्लेख नाही, त्याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हणलेला आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, वैष्णवांचा धर्म एक, भेदा भेद भ्रम अमंगळ. मग मंगळ काय आहे? माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. आणि ज्योतिबा फुले असं म्हणतात, माझा बा ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी. किती चांगलं सांगतात बघा आपल्या अखंडामध्ये, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधू परी. इतका चांगला सम्यक विचार माझ्या बा ज्योतिबानी दिला. आणि मग तोच वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. मित्रमैत्रिणींनो, मी अखंड संविधान तुम्हाला सांगायला लागलो तर मला 3 दिवस पुरणार नाहीत, पण मी तुम्हाला फक्त 10 मिनिटांमध्ये संविधानाच्या 4 मूल्यांवरती मी तुम्हाला सांगणार आहे. काय संविधानाची प्रास्ताविका? मग अशी सावकार सर म्हणाले तसं संविधानाची प्रास्ताविकाची सुरुवात आहे. कशी सुरुवात आहे? अरे कशी सुरुवात आहे? जोरात. यस, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे हिंदू लोक, आम्ही भारताचे मुसलमान लोक, आम्ही भारताचे फलाने टिमके लोक असाल तुम्ही कुणी पण या देशात राहणारे सगळे भारतीय आहेत. तुमची जात आणि तुमचा धर्म घरामध्ये, घरातनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही सर्वांनी म्हणलं पाहिजे, शान से को हम भारतीय है, गर्व से को हम इंसान है. हा विचार म्हणून सुरुवात केलेली आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक,
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीचं गणराज्य निर्माण करू. आता कोण राजा असणार नाही, आता कोण बादशाह असणार नाही, आता कोण मालक असणार नाही. आम्ही देशाचे सगळे मालक आहोत. म्हणून तुम्हा सर्वांना मताचा अधिकार दिला ना, दिला की नाही मताचा अधिकार? मग जात बघून दिले नाही, धर्म बघून दिला नाही, भाषा बघून दिलेले नाही आहे. तुम्हा सर्वांना या देशाचे नागरिक म्हणून दिलेला आहे. वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मताचा अधिकार दिला. पण आम्ही किती करंटे आहोत, आम्हाला लाजा वाटत नाहीत. आम्ही जातीचा माणूस बघतो, धर्माचा माणूस बघतो, आणि मग आम्हाला निवडणूक आली की आठवतं. काय आठवतं? मटण खाव बटन दबाव. मग आम्हाला आठवतं बाटली लो बटन दबाव. आणि आमची किंमत, अरे आमची किंमत किती करतोय? लाज नाही वाटत आपल्याला? अरे संविधानाच्या अगोदर तुम्हाला कुणीच विचारत नव्हतं, तुमच्या बाप दाद्यांना कुणी विचारत नव्हतं. या देशाचे मालक म्हणून तुम्हाला कुठली किंमत नव्हती. पण 26 जानेवारी 1950 ला देशाचं संविधान, या संविधानानं तुम्हाला मालक करून ठेवलं आणि तुम्ही देशाचे मालक झालात. परंतु आम्ही मात्र या ठिकाणी किती करंटे आहोत की आम्हाला आमचे अधिकार माहित नाहीत. आम्हाला आमचे हक्क कळतात, हक्कासाठी रस्त्यावर येतो, आम्ही भांडतो, पण आपले अधिकार काय आहेत, आपले हे समजून घेण्याची गरज आहे. हे असला भंपकपणा या देशामध्ये वाढलेला आहे. म्हणून देशामधलं आज वाटोळ होत चाललंय. काय तुमचं भविष्य आहे? काय तुम्हाला रोजगार मिळणार आहे? काय तुम्हाला उद्या तुमचं भविष्य, उद्या शेतीचे प्रश्न सुटणार आहेत, उद्या शिक्षणाचे प्रश्न सुटणार आहेत? अरे या देशामध्ये 60,000 शाळा बंद झालेल्या आहेत. उद्या तुम्हाला तुमचा बाप आणि कर्ज काढून शिकवल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. उद्या अशी परिस्थिती राहिलेली आहे. या देशामध्ये हाताला रोजगार नाही, भीक मागल्याशिवाय प्रकार राहणार नाही, अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे. मुलगा आणि मुलगी घरात असेल तर आपला आई बाप मुलाला शिकवायचा प्रयत्न करतील, कारण मुलगी आज ना उद्या दुसऱ्या घरात जाणार आहे. मुलींच्या शिक्षण इथं थांबण्यात येईल. ज्या पद्धतीचं षडयंत्र संविधान विरोधी या देशामध्ये चाललंय, संविधान सांगतोय का रे बाबा? संविधान सांगतोय हे लोकशाहीचं राज्य आहे. अरे तुम्ही लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी देशाचा मालक म्हणून तुम्ही देश चालवायचा आहे. परंतु आम्हाला गुलामीची सवय झालेली आहे. कुणाचे तरी आम्ही गुलाम झालेलो आहोत. अजूनही आमची गुलामीची मानसिकता गेली नाही. जागे व्हा. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. माझ्या देशातला भाऊ आणि बहीण कधी बंड करून उठणार आहे मला माहित नाही आहे. हे लक्षात घ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो. काय सांगितलेलं आहे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे धर्माला विरोध नव्हे, धर्माला विरोध नव्हे, देवाला विरोध नव्हे. काय धर्मनिरपेक्षतेचा अर्थ? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की मी आज ज्या धर्मात आहे, मला माझ्या धर्माचा जेवढा अभिमान आहे तशा दुसऱ्या धर्माचा मी सन्मान करणार. नंबर 1. नंबर 2, मला माझा धर्म नको आहे, मला दुसरा धर्म स्वीकारायचा आहे. संविधान तुम्हाला परवानगी देतं. आणि नंबर 3 सर्वात महत्वाचा आहे, मला कुठलाच धर्म नको, मला निधर्मी राहायचा आहे, मला माणूस म्हणून जगायचा आहे. तुम्हाला परवानगी संविधान देतं. त्याच्या पलीकडे संविधान असं सांगतं की ग्रामपंचायत शाळेच्या कारभारापासून देशाच्या आपल्या संसदेपर्यंतचा सगळा कारभार धर्मग्रंथानं चालणार नाही, जातीच्या नावानं चालणार नाही, धर्माच्या नावानं चालणार नाही, तो संविधानानं चालेल. कारण संविधानच आमचा सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आहे. परंतु आपल्याला अनेक लोक या पद्धतीचं सांगतात. मूलभूत फरक समजून घ्या. धर्मग्रंथ आणि संविधानामध्ये काय फरक आहे? तुम्ही धर्मग्रंथाला हात लावाल तर तुम्हाला सांगितलं जातं खबरदार, बाबा वाक्यम प्रमाणम ग्रंथ वाक्यम प्रमाणम. पण संविधान सांगतं हात लावा, पाहिजे असेल ते घाला, नको असेल ते काढा. संविधान परिवर्तनीय आहे. भारतीय संविधान परिवर्तनीय आहे, धर्मग्रंथ अपरिवर्तनीय आहे. तिच्यात तुम्ही बदल करू शकत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. भारतीय संविधान आणि धर्मग्रंथामध्ये मूलभूत आणखीन एक फरक आहे. तो म्हणजे भारतीय संविधान हे अपौरुषीय आहे आणि धर्मग्रंथ हे पौरुषीय आहेत. म्हणजे सगळ्या धर्मग्रंथामध्ये या ठिकाणी स्त्रियांना दुय्यम लेखले गेलेलं आहे. आणि म्हणून या देशामध्ये आता भारतीय संविधानाच्या माध्यमातून मुलगा मुलगी समान आहे. का रे बाबांनो, आपण एवढं जातीचा आणि धर्माचा टेंबा मिरवायला कशाला पाहिजे? ठीक आहे ना बाबा, घरामध्ये करा ना तुम्ही, घरामध्ये आरती करा, बाहेर करा, गणपती बसवा, नमाज पढा, मोहरम करा आणि काय वाहेगुरु करा, जे काही करायचं ते करा. पण सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या, प्रत्येकाला श्रद्धेचा तो भाग आहे. भारतीय संविधान काय म्हणलेलं आहे? भारतीय संविधान असं म्हणलेलं आहे, तुम्हाला उपासनेचा अधिकार संविधान दिलेला आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणून उपासनेचा अधिकार दिलेला आहे. तो जातीला आणि समूहाला, धर्माला नाही, हे सांगतोय. म्हणून संविधान बघा, एका बाजूला सांगत असताना आम्ही सगळे इंडियन म्हणून जगूया. काय म्हणून जगूया? काय म्हणून जगूया? प्रत्येकाचा रक्त कुठल्या रंगाचा आहे? एकाच रंगाचा आहे ना?
कुणाचं काळं पिवळं निळं नाही ना? काळीच्या पोटात कोण शिक्का घेऊन बसला होता? हिंदू बाहेर ये, मुसलमान उडी मारून ये, जैन कडकडन ये, असला प्रकार झालाय नाही ना? सगळे आपण कोण आहोत? माणूस आहोत. आणि आपल्या सगळ्यांचा रंग एकच आहे. रक्त भगवं हिरवं नसतं, ते फक्त लाल असतं. ज्याच्या शरीरात जाईल त्याला वाचवतं. त्या असा कधी बोर्ड बघितलाय? बाबासाहेबांचा ऍक्सिडेंट झालाय, नदाब कोण असेल त्यानंच रक्त द्यायला यावं, असं काय बघितलंय काय? नाही ना? अरे मग कशाला पाहिजे फुकटचा अभिमान? अरे बनवणाऱ्यानं भेदाभेद केला नाही, मग तुम्ही आम्ही कोण नालायक माणसं भेदाभेद करणारे? हे लक्षात घ्या. माणूस म्हणून जगण्याचा सर्वार्थ आपल्याला संतांनी जो मूल मंत्र दिला तो संविधानामध्ये आलेला आहे. समतेचं सूत्र आहे. म्हणून कबीर म्हणला, पोथी पड पड जगमुवा पंडित भयान कोई, धाइया कर प्रेम का पडीस पंडित होई. ज्याला समाजामध्ये प्रेमानं आनंदानं जगता येतं तो भारतीय माणूस आहे. आणि म्हणून भारतीय संविधान आपल्याला सांगतं, स्वातंत्र्य समता आणि बंधुतेवर आधारलेलं सामाजिक न्यायाचं राष्ट्र आपल्याला उभा करायचं आहे. कुणाला उभा करायचं आहे? कुणाला उभा करायचं आहे? यस. मग आमची एखादी चिमुरडी छोटी मुलगी बदलापूरमध्ये बळी पडली, आम्हाला त्याचं काही वाईट वाटत नाही, बरोबर की नाही? माझ्या गावामध्ये एखाद्या मुलीची कुणी छेड काढला, माझ्या आईवरती कुणी वाकड्या नजरेला बघितलं तर आम्हाला वाईट वाटत नाही. पण आम्हाला कुणी आमच्या धर्माबद्दल जातीबद्दल बोललो की लगेच आम्हाला वाईट वाटतं. पण माझ्या बहिणीचा, माझ्या आईचा, माझ्या मुलीचा कुणी अपमान केला तर, बलात्कार केला तर आम्हाला वाईट वाटत नाही. आम्ही पेटून उठत नाही, कारण आपण शंड झालेलो आहोत. हे दुर्दैव आहे. आज आमचा कुणावर विश्वास राहिलेला नाहीये. किती दुर्दैव आहे. म्हणून निकोप सहजीवन, मुलगा मुलगी चांगली मैत्री झाली पाहिजे, हे समजून घ्या. आमच्या मुलींना भीती नाही वाटायला पाहिजे. माझ्या देशातली कुठलीही मुलगी रात्री 2 वाजता सुद्धा या देशातल्या कुठल्याही रस्त्यावर एकटी फिरायला तिचं धाडस झालं पाहिजे. आणि समोरून एखादा मुलगा पुरुष आला तर तिला स्वतःला अशी भीती नाही वाटली पाहिजे की या पुरुषाकडून मला धक्का आहे. हा समतेचा विचार, हा सामाजिक न्यायाचा विचार. गोर गरीब, माझ्या शेतकरी शेतमजूर राबणाऱ्या माणसाला, त्याला कष्टाच्या घामाला दाम मिळाला पाहिजे. परंतु आज तो उपाशी मरतोय. आणि अदानी अंबानी मोठ्यानं मात्र या देशामध्ये सरकार खरेदी करतायत. किती दुर्दैव आहे रे बाबांनो. माहिती आहे तुम्हाला? एक उदाहरण सांगतो. तुम्ही तुमच्या वाढदिवसाला तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला देऊन काय द्याल? तुमचे आई बाबा तुम्हाला वाढदिवसाला देऊन काय देतील? एखादं ड्रेस घेतील, घड्याळ घेतील, फार फार मोबाईल घेतील, फारच जर चांगली परिस्थिती असली तरी मोटरसायकल घेतील, आणि लईच जर एखादा चांगला असला तर जरा 4 व्हीलर घेईल. पण गरीबाच्या घरामध्ये त्याला ड्रेस सुद्धा मिळणार नाही, त्याला सायकल मिळणार नाही, मोटरसायकल मिळणार नाही, मोबाईल मिळणार नाही. फार फार त्याला शुभेच्छाच मिळतील. परंतु या देशामध्ये अंबानी कुठल्या शेतात भांगलाला गेला होता तुम्हाला माहितीये? त्यानं आपल्या बायकोला काय भेट दिलं वाढदिवसाला? जास्त काही नाही, एक विमान भेट दिलं. जत्रातलं नव, खरोखरच. कुठे गेलता तो? ऊस तोडायला गेलता. पण तुमच्या माझ्या कष्टाचा पैसा या देशातल्या अदानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपती हडप करतात. आम्हाला वाईट वाटत नाही, आम्हाला वाईट वाटत नाही. आम्हाला स्वप्न काय आहेत आमची माहित नाही, आम्ही पुढे काय करणार आम्हाला माहित नाही. पण आम्ही मात्र कुणाचे तरी गुलाम होतो. हे बदललं पाहिजे. म्हणून भारतीय संविधान शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. काय सांगतोय? म्हणून आज हे भारतीय संविधान आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत. कोणाला अर्पण करावं? स्वतःला. सावगासर म्हणाले तसं जगातल्या अनेक देशाच्या घटना देवाला अर्पण केल्या, अल्लाला अर्पण केल्या, बादशाला अर्पण केल्या, राजाला अर्पण केल्या. बट तुमचं माझं भारतीय संविधान, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारताचे लोक, आम्ही आमचा देश चालवू. स्वातंत्र्य समता आणि बंधुतेवर आधारलेलं लोकशाहीच्या मार्गानं आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारानं आम्ही आमचा देश चालवू. आम्ही सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपस में है बहीण भाई या विचारानं राहू, असा विचार दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं आणि शेवटच्या भाषणाने त्यांना आपलं भाषण संपवलं. ते फार वाक्य महत्वाचं आहे. ते काय म्हणाले? आय एम फर्स्ट इंडियन अँड आय एम लास्ट इंडियन. मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा. वर्षात किती दिवस? 365 दिवसामध्ये आम्ही किती दिवस भारतीय असतो? 365. 26 जानेवारी 15 2 दिवस भारतीय. 15 ऑगस्ट जरा अंगात येतंय ते मेरे वतन के लोगों जरा याद करू कुर्बानी. मग 26 जानेवारीला गाणी लावतो. 16 ऑगस्टला आम्ही भारतीय नाही, आमच्या हातात तिरंगा कुठल्या तरी गटरीत पडलेला असतोय. 27 जानेवारीला आम्ही भारतीय नाही, आमच्या हातात तिरंगा कुठल्या तरी उकरडीवर पडलेला असतोय. 2 दिवशी तेवढं भारतीय.
ते पण अर्धा दिवस. तुम्ही येता का झेंडावंदनाला? कॉलेजमध्ये येता, शाळेत येता? चांगली गोष्ट आहे, सलाम आहे तुम्हाला. सगळे लोक येतात का? नाही. त्यांना फार महत्वाचं काम असतं. काय महत्वाचं काम असतं? कोण जिलेबी चांगला केलाय, कधी एकदा जिलेबी घेऊन येईन, कधी एकदा बसून बसावता जिलेबी खाईन. जिलेबी खाण्याचा दिवस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2 दिवशी तेवढं भारतीय, बरोबर ना? अजून एका ठिकाणी आपण भारतीय असतो बघा. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जेवढं असत नाही तेवढं त्या दिवशी खूप भारतीय असतो. अंगात रक्त सळसळतं. कुठला दिवस माहितीये? भारत आणि पाकिस्तानची क्रिकेटची मॅच. भारताने मॅच जिंकलीच पाहिजे, पाकिस्तान हरलाच पाहिजे. भारताने मॅच जिंकली तर काय घोड्याला आनंद होतोय, गाडीचं सायलेन्सर काय काढतोय, त्यामध्ये मुंबईत काय फिरतोय. आणि काय सांगू तुम्हाला, त्या दिवशी तेवढं भारतीय असते. अजून एका ठिकाणी आपण भारतीय असतो. ते पवित्र ठिकाण म्हणजे परदेशाचं विमानतळ. मी गेलो होतो परदेशामध्ये आणि मग गेलो आणि विमानातून उतरलो आणि मग वेगळ्या राज्यातले लोक एकमेकांना भेटले आणि म्हणाले, ग्लॅड टू मीट यू, आय एम ऑल्सो इंडियन. इंडियन असण्याचा साक्षात्कार परदेशाच्या विमानतळावर. 10-12 दिवस राहिलो. तिथनं यायला निघालो. आमचं दिल्लीचं विमान होतं. दिल्लीच्या विमानात आम्ही बसलो. सगळे कसं छाती फुगून आलं, आम्ही इंडियन, आम्ही इंडियन. दिल्लीच्या विमानतळावर आलो आणि मग विमानातनं खाली उतरलो आणि मग एकमेकांना, मी महाराष्ट्राचा होतो, कोण केरळचा, कोण कर्नाटकाचा. केरळचा म्हणाला ग्लॅड टू मीट यू, आय एम ऑल्सो केरळी. कर्नाटकचा म्हणाला आय एम ऑल्सो कर्नाटकी. पंजाबचं म्हणाला आय एम ऑल्सो पंजाबी. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर थांबतोय? तिथनं आम्ही मुंबईला येतो. मुंबईला आल्यावर आमची जिल्ह्याची ओळख, आय एम कोल्हापूरकर, आय एम सांगलीकर. बरं, हे प्रकरण काय तेवढ्यावर थांबतोय? तिथनं आम्ही कोल्हापूरला येतो. मग आमची तालुक्याची ओळख, आय एम शिरोळकर, आय एम कागलकर. बरे, प्रकरण काय तेवढ्यावर थांबतोय? तिथनं आम्ही आमच्या गावात येतो. गावात आल्यावर खालच्या गल्लीचा का वरच्या गल्लीचा? गल्लीत आल्यावर वेगळं, 96 कुळी का 92 कुळी, चतुर्थ का पंचम, मुल्ला का नदाब. तिथं आम्ही वेगळंच असतोय सगळं. आम्ही आमच्या जातीचे, आमच्या धर्माचे, आमच्या रंगाचे, आमच्या भाषेचे, आमच्या गटाचे सगळ्याचे असतो. आम्ही भारतीय कधीच असत नाही. म्हणून भारतीय संविधान सांगतो, शान से कहो हम भारतीय है. शान से कहो, जोर से, शान से कहो. मी म्हणणार गर्व से कहो, तुम्ही म्हणायचं हम इंसान है. गर्व से कहो भारतीय संविधान जिंदाबाद. अरे काय मेल्यासारखं, कशी क्रांती होणार या देशामध्ये? धरून थोबाडीत मारल्यासारखं असं आणून बसवलंय का काय? हात मूठ बांधून. अरे भगतसिंग कसा होता? शिवाजी महाराजांचे मावळे जय महाराज जय महाराज म्हटले असते तर झालं असते का? राज्य केलं असते काय? ते पोरग तुम्हाला माहितीये का? शिवाजी महाराज वेश बदलून घोडी घेऊन असं चाललेले होते आणि एक 12 वर्षाचं पोरग टंड करून पुढे आलं आणि म्हणाल, खबरदार जरा झालं पुढे चिंदड्या, उडवीन राई राई एवढ्या. घोडं जागच्या जागी थांबलं होतं. ते पोरग जर असं म्हणून खबरदार. भारतीय संविधान जिंदाबाद. हाताची मूठ बांधून काय लकवा मारलाय? हाताची मूठ बांधून उजवा हात वरती घ्यायचा. भारतीय संविधान जिंदाबाद. हम सब भारतीय जिंदाबाद. अरे शिवाजी महाराज जिंदाबाद. अरे शाहू महाराज जिंदाबाद. अरे लोकशाही जिंदाबाद. अरे हम सब भारतीय जिंदाबाद. अरे महात्मा फुले जिंदाबाद. अरे सावित्रीबाई जिंदाबाद. अरे फातिमा भी जिंदाबाद. अरे अहिल्या माता जिंदाबाद. अरे भगत सिंह जिंदाबाद. अरे शिरोडकर जिंदाबाद. हम सब भारतीय जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. अरे इनकलाब जिंदाबाद. अब भी जिसका खून न खोला खून नहीं वो पानी है. अब भी जिसका खून न खोला खून नहीं वो पानी है. देश के लिए जो मरना मिटा बेकार उसकी जवानी है. देश के लिए जो मरना मिटा बेकार उसकी जवानी है. सगळ्यांनी असं करून उभं राहा. भारताचे संविधान प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक
आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय संविधान।